नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण भाजणीपासून थालीपीठ कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग जास्ती वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ह्यासाठी मी भाजणी घेतलेली आहे। त्यामध्ये थोडंसं गव्हाचं, ज्वारीचं आणि डाळीचं पीठ घेतलंय, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, 1 वाटी दही, हळद, ओवा जिऱ्याची पूड, लाल मिरची पावडर, त्यानंतर हा आहे थोडेसे तीळ आणि मीठ। तर ही रेसिपी खायला खूप छान लागते आणि खूप हेल्दी देखील आहे, खूप झटपट बनते। संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही थालीपीठं बनवू शकता। तर या पिठामध्ये ओवा जिऱ्याची पूड घातली, चवीपुरतं मीठ घातलंय, पांढरे तीळ घातलेले आहेत, लाल मिरची पावडर घातली आहे, त्यानंतर थोडीशी हळद घातली आहे। तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा देखील घालू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि आता बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एखादा बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालू शकता, यामुळे याला थोडीशी आंबूस चव येते। आता सर्वात आधी हे सगळं साहित्य छान असं मिक्स करायचं आहे। तर मैत्रिणींनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने भाजणी कशी बनवायची हे आपण बघितलं होतं आणि आज त्याच भाजणीपासून आपण थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर भाजणीमध्ये थोडंसं गव्हाचं, थोडंसं ज्वारीचं, थोडंसं बाजरीचं, तांदळाचं, डाळीचं पीठ तुम्ही घातलं तर अजून छान चव येते आणि नाही घातलं तरी देखील चालेल। आता कांदा घालून हे सगळं मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत। पाणी घालायची घाई करायची नाही आहे, कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे सर्वात आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत, कारण यामध्ये आपण दह्याचा वापर देखील करत आहोत। दही जर घरात नसेल तर दह्याच्याऐवजी तुम्ही ताक देखील वापरू शकता। यामुळे याला छान आंबूसपणा तर येतोच आणि थालीपीठ छान असे मस्त खुसखुशीत होतात। तर तुम्ही जर चॅनलवर गेलात तर तुम्हाला कांद्याचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ, फक्त ज्वारीच्या पिठापासून थालीपीठ कसं बनवायचं, मिक्स पिठापासून थालीपीठ कसं बनवायचं हे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील। तर आता हे मिक्स केल्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा मळून घेणार आहोत। हे जे थालीपीठ आहेत खायला खूप छान लागतात, चवदार लागतात, हेल्दी आहे आणि आपल्याला रोज भाजीपोळी खाऊन जर खूप कंटाळा आला असेल तर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे। एकतर झटपट होतंय, सगळ्यांना आवडणारा असा पदार्थ आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील। त्याचा गोळा मळून घेतल्यानंतर एक तवा घ्यायचा, त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे, एक गोळा घ्यायचा आणि छान असं पातळसर थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थालीपीठ खूप जर जाड थापलं तर खायला छान लागत नाही, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं पातळ असं थालीपीठ आपण थापून घेणार आहोत। आता हे भाजणीचं असल्यामुळे ह्याच्यात थोडासा अशा कडा सुटतात, पण काही हरकत नाही, व्यवस्थित थापून घेतलं तर हे थालीपीठ व्यवस्थित बनवलं जातं। आता याला छोटे छोटे असे होल करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं आहे। ह्यामुळे काय होतं, थालीपीठ अगदी चहूबाजूने व्यवस्थित भाजल्या जातं आणि छान असं खरपूस होतं। आता असं मस्त तेल घालून घ्यायचं आहे, गॅस लावायचा आणि त्यावर हे थालीपीठ छान असं मध्यम आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मग हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तर अजून तर हे भाजायचं राहिलेलं आहे, तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ बनवून घेऊया। गॅसची फ्लेम खूप मंदही करायची नाही आणि खूप मोठीही करायची नाही, लो टू मिडियमच ठेवायची, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित होतं। आता एक कढई घेतली, कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि ह्या पद्धतीने आपण थालीपीठ असं बनवून घेणार आहोत। तर कढईमध्ये देखील थालीपीठ खूप छान होतं। कढईमध्ये एक साईडनीच भाजून घ्यायचं, तवा असेल तर तुम्ही 2 साईडनी याला भाजू शकता, पण मोस्टली थालीपीठ हे एक साईडनीच आपण भाजतो। तर आता हे देखील छान असं पातळसर थापून झालं आहे आणि आता याला असेच आधी सांगितल्याप्रमाणे मस्त होल करून घ्यायचेत आणि हे असे शेंगोळे देखील आम्ही बनवतो। तुमच्याकडे शेंगोळे बनवतात की नाही कमेंट करून नक्की सांगा। हे देखील खायला खूप छान लागतात, लहान मुलांना तर अगदी खूप आवडतात। तर ह्याच पद्धतीने मी शेंगोळे बनवून घेते आहे, तोपर्यंत आपलं दुसरं थालीपीठ बनवून तयार होतं आहे। ह्या थालीपीठासोबत आपण मटकीची उसळ बनवू शकतो किंवा
आपल्या काळ्या चण्याची उसळ बनवू शकतो. कोल्हापूर साईडला तर काळ्या वाटाण्याची उसळ बनवतात. मराठवाड्यामध्ये मटकीची उसळ बनवतात. तुम्ही कुठल्या भागात राहता आणि काय बनवता कमेंट करून नक्की सांगा. तर आता हे शेंगोळे देखील बनवून झालेत. आता आपण हे छान असं मस्तपैकी गॅसवर भाजून घेणार आहोत. तर याच्यावर देखील झाकण ठेवायचं आहे आणि आपलं अगोदरचं थालीपीठ बनवून झालं की नाही ते आपण एकदा चेक करूया. तर यासोबत छान असं घट्टसर दही, शेंगादाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी असेल तर वाह क्या बात है. तुम्ही जर खूप तिखट खाण्याचे शौकीन असाल तर हिरव्या मिरचीचा ठेचा तर अगदी खायला भन्नाट लागतो. तर आता थालीपीठ बनवून झालं आहे. याला आपण असं उलटून घेणार आहोत आणि मस्तपैकी दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर तव्यावर असताना थालीपीठ दोन्ही साईडनी भाजून घेतलं तर खायला खूप छान लागतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल, आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये आपलं हुरड्यापासून थालीपीठ बनवतात. ते देखील खायला खूप छान लागतं. भाजणीचं थालीपीठ तर अगदी विचारायलाच नको, पण तुम्ही हुरड्याचं थालीपीठ देखील ट्राय करू शकता. आता हे थालीपीठ देखील भाजून तयार झालं आहे. याला आपण आता प्लेटमध्ये मस्तपैकी शेंगादाण्याची चटणी, घट्टसर दही ह्याच्यासोबत सर्व करून घेतलं आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.